हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. आम्ही पण ब्लॉगर मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर आज आहे संडे आणि जेव्हा केव्हा संडे असतो त्यावेळेस तो नेहमी स्पेशल असतो, तुम्हाला तर माहिती आहे. तर आजही असंच काहीतरी स्पेशल आहे. काय आहे तर संडे स्पेशल आज मध्ये? आहे उन्हाळा स्पेशल. उन्हाळा उन्हाळ्यात स्पेशल. काय स्पेशल असतं तू सांग. उन्हाळ्याची खरी उन्हाळ्यामध्ये मजा कशात आहे? एसी. गरम खूप होता. एसी एसी काही मस्त आहे. त्यात मजा येते तुला खूप. नाही, खूप अशी मजा नाही. तू तर- खाण्याच्या बाबतीत म्हणतेस का? खाण्याच्या बाबतीतच विचार. अच्छा, फूड मध्ये आंबा. येस. तर आज आहे उन्हाळा स्पेशल आंब्याची रेसिपी आमरसपुरी. जी घराघरात बनते उन्हाळ्यात, तीच आमच्याही घरात आज बनणार आहे. तर चला माझ्या किचन मध्ये जाऊयात आज परत. चला दाखवूया तुम्हाला. ये. तर इथे मी 2 आंबे घेतलेत. 2च आंब्याचा करणार आहे आमरस. ठीक आहे. कारण मी जास्त आमरस खात नाही. आमरस जास्त त्यालाच आवडतो. मला आंबा खायला आवडतो नुसता. आमरस एवढा नाही आवडत, त्याच्यामुळे फक्त 2च आंब्यांचा आमरस. तर मित्रांनो, आम्ही एक आठवड्याभरापूर्वी आंबे घेतले होते. 1 डझन आंबे घेतलेले. तर हिला जसं ती म्हणाली की रस नाही आवडत, आमरस आवडत नाही बिलकुल. तर आतापर्यंत आम्ही 10 आंबे संपवले 12 आंबे. बिलकुल असं नाही. आणि ते आम्ही तिच्या आवडीच्या पद्धतीने खाल्ले, म्हणजे कापून मस्तपैकी पीस करून खाल्ले. आणि मग तिला म्हटलं मी सकाळी आज की आता 2च आंबे राहिलेत, बाकीचे 10 आंबे तर तुझ्या आवडीच्या पद्धतीने खाल्ले आपण कापून. आता Yes. मला आमरस हवा या 2 आंब्याचा. आणि म्हणून हा बेत आज आपला होतोय आमरसाचा. पण तू पूर्ण सांगितलंच नाही आपला बेत काय आहे. आमरस तर आहेच, Yes. पण त्यासोबत काय काय आहे आज? त्यासोबत बरंच काही असतं. आमरस म्हणजे फक्त आमरस थोडी खातो माणूस, नाही का? नाहीच. आमरस आहे, पुरी आहे. अरे पुरी वा. म्हणलं की मग बटाट्याची भाजी तर आलीच. ती पण पिवळ्या बटाट्याची भाजी, येस. जी माझी दी फेवरेट आहे. आणि त्याबरोबर आहे आपला वरण भात, कोशिंबीर. अरे वा. कोशिंबीर तर असलीच पाहिजे, नाही का? म्हणजे आज मस्त पंचपक्वानच आहे की नाही? येस. आमरस थाळीच जे मी नेहमी नाही करत. आज आमरस करतोय म्हणून. नाही तर मी एवढे पदार्थ रोज नाही बनवत. नाही, आणि आपण हे फर्स्ट टाइम ट्राय करतोय. म्हणजे आम्ही मित्रांनो, आम्ही आमरस पुरी हे कॉम्बिनेशन कधीच बनवलं नाही आणि खाल्लं Yes. पण नाहीये. ठीक आहे, पण आता खाल्लं असशील ना? नाही, मी नाही खाल्लं. तू खाल्लंयस का आमरस पुरी? मी तर मला तर आमरस आवडतच नाही. आवडतच नाही ना. पण चपाती मला- बरोबर खाल्लाय आमरस. हो. म्हणजे मी पण मी खूप खाल्लंय. अजिबातच खात नाही असं पण नाही. मी टेस्ट पुरतं खाते, पण पूर्ण असं वाटी वाटी भरून आमरस प्यायचा वगैरे ते नाही. हो. तर मित्रांनो, आमची आमरस बनवायची प्रोसिजर तर अजून चालूच आहे. पण तुम्ही मला सांगा की तुम्ही कसे आंबे खाता? तुम्हाला कसं आंबा खायला आवडतो? तुम्ही असं कट करून खाता, तुम्ही रस करून खाता, की जसं आपण लहानपणी खायचो पिळून मस्तपैकी? तो पण एक खूप छान एक्सपिरियन्स असायचा, नाही? तू कधी खाल्लाय का आंबा पिळून? हो, मग ऑब्व्हियसली लहानपणी. खूप खूप मस्त. लहानपणीच खाल्लाय, पण त्यानंतर नाही. नाही, आपण सगळ्यांनीच मला वाटतं लहानपणीच तसा आंबा खाल्लाय. पण जसं जसं आपण मोठे होत गेलो तसं जसं आपण तसा आंबा खायचं सोडून दिलंय. विसरलोच म्हणायला लागेल. पण खूप मजा यायची तसा आंबा खायला. तर तुम्ही कसं आंबा खाता अजून ते सांगा आम्हाला नक्की. चला, आता मी हे बारीक करतेय मिक्सर मध्ये आपला आमरस, आणि त्यातच मी वेलची पण टाकते, कारण वेलचीने चव वाढते. मस्त अरोमा येतो ना वेलचीचा असा. येस. वेलची शिवाय मजाच काय, नाही का? हे आता मिक्सरला लावलं आपण आमरस. वाव, भारीच वाटतं बघून.
मला वाटतं असंच पाणी खावं. सुटलं तुझ्या तोंडाला. असंच खावं वाटतंय मला तर बघून. खा, तुझ्यासाठीच केलाय, खा. कर आता, चल मी फोडणी देते डाळीला आणि भाजीला, तेवढ्यात मला बटाटे सोलून दे. चला, कॅमेरा पकडायचा कालावधी संपला. आता काम करा ऍक्च्युअली जरा. कामं करायची. काय करायचं बोललीस? बटाटे सोल. हे अंड्यासारखं याचं करता येतं का? म्हणजे थोडं थंड पाण्याखाली धरलं तर ते साल निघतं. क्या बात है सर, क्या बात है सर. असं काही नसतं त्याचं. नसतं का? नीट सोल. ठीक आहे. अजून काय नीट सोलायचं आता? ही साल काढायची बस. ओके, बटाटे तर मस्त सोलून झालेत आता आपले. बटाटे सोलून झालेत. येस. आणि आता आपल्या भाजीची प्रिपरेशन चालू झालेली आहे. डाळीला फोडणी देते. अच्छा, डाळीची फोडणी करतेस? येस. अच्छा अच्छा. हे झालं की लगेच बटाट्याला पण देणार. ओके. एक 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 एक, वन ॲट अ टाइम. हा हा, काय मस्त वास येतो डाळीचा पण. थोडंसं मीठ, चवीपुरतं मीठ. तू काय काय टाकतेस ते सांग. हो, काय नॉर्मल फोडणी दिली आहे. जिरे, मोहरी, हिंग, हळद, टोमॅटो, कढीपत्ता आणि मिरची टाकली, हिरवी मिरची. ओके, आता बटाटे टाकते. वरून अशी कोथिंबीर भुरभुरायची. चला, आता मी फटाफट पुऱ्या बनवून घेते. आज ॲक्च्युली उशीर झाला आम्हाला, कारण आमचा बेतच लेट ठरला. तर आता मी एक एक पुरी नाही लाटत बसणार आहे. मी आता वाटीने कट करणार आहे. येस. तेल आपलं ऑलरेडी तापलेलं आहे. आता तळून घेऊयात, बघूयात फुगते की नाही. ये फुगली. वाव. मी आयुष्यात पहिल्यांदा पुरी करतीये. मला बिलीव्ह होत नाहीये. आय एम सॉरी. येस, ही आहे आपली थाळी रेडी. ये, चला बाबा, भूक लागली आहे खूप जोरात. येस, खूप खूप भूक लागली. चला आता चला चला जेऊया. कशी झाली आहे थाळी जरा सांग जरा, माझे आमरस पुरी. हो, आमरस गोड लागतोय का? अप्रतिम. खरंच एकच आमरस वर्ड ना? आहे, अप्रतिम. खूप छान लागतं, खूप छान लागतं. मी हे कॉम्बिनेशन फर्स्ट टाइम ट्राय करतोय, पण आता मला कळतंय लोकांना आमरस पुरी हे का आवडतं. खूप छान लागतं, खूप छान लागतं. ओके, तर चला आता आपण हे संपूयात आणि मग बोलूया. तर मित्रांनो, आम्ही आता जेवायला बसलोय. आता हे सगळं आम्ही संपवतो आणि या व्हिडिओचा इथेच एंड करतो. येस. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली, तुम्हाला आमचं संडे स्पेशल कसं वाटला. भाग 2 हा दुसरा भाग आहे. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत पहिला भाग बघितला नसेल आमच्या संडे स्पेशलचा, तर तोही आम्ही इथे कुठेतरी व्हिडिओमध्ये
लावू, तर तोही नक्की बघा आणि सांगा तोही कसा वाटला ते. आणि चला या व्हिडिओचं मग इथेच एंड करूयात. आणि आमची ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला यावेळी पण नक्की तो कमेंट करून सांगा. आमचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचं चॅनल अजून नवीन आहे, आम्ही ग्रो करतोय, तर तुम्ही सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.